किंवा राज्याच्या प्रतिमेला डाग येईल या चौकशीअंती जर गणपत गायकवाड दोषी असतील तर प्रशासन योग्य कारवाई करेल। आमचे गृहमंत्री यात लक्ष टाकून आहे। पण शेवटी कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही नेत्यांनी इथपर्यंत येऊ नये असं मला वाटतं। कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे, राजीनामा द्यावा अशा पद्धतीची मागणी जी आहे काँग्रेसकडून केली जात आहे, सुप्रिया सुळेकडून केली जात आहे। नाही, आता विरोधी पक्षाचं कामच आहे मागणी करणे, पण खरी चौकशी केली गेली पाहिजे। चौकशीमध्ये कुणाचा दोष आहे काय आहे। गणपत गायकवाड म्हणतात की त्यांच्या जीवाचं रक्षण करण्याकरता त्यांनी या पद्धतीचं पाऊल उचललं आहे। पूर्ण चौकशी होऊ द्यावं लागेल। आज आपल्याला हा निष्कर्ष आपण जाता येणार नाही की याची चूक की त्याची चूक आहे। चूक ही कुणाची असो, पण अशा प्रकारचे महाराष्ट्राला अपेक्षित नाही आहे। हे संस्कारही आपले नाही आहे। महाराष्ट्रामध्ये समाजाला यातून वाईट संदेश जातो, तो वाईट संदेश जातो, तो जाऊ नये। यानंतर त्या घटना अशा होऊ नये आणि जी घटना झाली आहे त्यात मात्र ज्याची चूक आहे तर त्या ठिकाणी प्रशासनाने किंवा शासनाने योग्य कारवाई केली पाहिजे। त्यांनी फोन दिला आणि त्यावर सांगितलं की मुख्यमंत्री त्या शहराध्यक्षाला पाठीशी घालत होते, मी वारंवार विचारणा केली परंतु माझ्यावर अन्याय केला मुख्यमंत्र्यांनी असं ते म्हटलं। नाही, मी तेच सांगितलं की माननीय मुख्यमंत्री यांच्याबद्दल गणपतराव गायकवाड बोलले, जे काही कालपासून झालं यामध्ये प्रशासन आणि शासन योग्य पद्धतीने देवेंद्रजी असतील, माननीय अजितदादा असतील किंवा एकनाथ शिंदेजी असतील याच्या खोलपर्यंत जातील, खालपर्यंत जातील आणि ज्याचं चूक असेल मग तो भाजपचा नेता असो की कोणी असो, ज्याची चूक असेल या पद्धतीच्या घटना महाराष्ट्राला अपेक्षित नाही आहे, आमच्या पक्षालाही अपेक्षित नाही आहे, आमचे संस्कारही नाही आहे। पण गणपत गायकवाड असं म्हणतात आहे की त्यांच्या जीवाचं रक्षण करण्याकरता त्यांनी काही पाऊल उचलले आहेत। कुठं काय त्या ठिकाणी माशी शिंकली आहे हे बघावी लागेल आणि त्यातूनच मला वाटतं पुढे जावं लागेल। पक्षाध्यक्ष म्हणून तुम्ही या सगळ्या प्रकरणाची माहिती घेतली का? इंटरनल काय मी जे काही माहिती घेतली त्यामध्ये एकच बाब समोर येत आहे की माझ्या जीवावर आलं म्हणून मी हे केलं असं गणपत गायकवाडनी बोलताना बोलले। आणि या चौकशीमध्ये जे काही येईल ते सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे। कारण जेव्हा एकनाथजीचं नाव, एकनाथजी बद्दल संबंध येतो आहे, देवेंद्रजी टेक्निकल गृहमंत्री आहे, त्यामुळे मला वाटतं अशा प्रकरणामध्ये काही झालं तरी महाराष्ट्राला शोभणारे असे हे घटना नाही आहे, पक्षाचे संस्कार असे नाही आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, चौकशीनंतर दोषी असेल त्याच्यावर कारवाई व्हावी। त्या दिवशी गायकवाडांचं वक्तव्य छगन भुजबळांच्या बाबतीत आता हा गोळीबार कुठेतरी शिंदे गटामुळे महायुती आणि भाजप अडचणीत येत असं वाटत नाही, भाजप अडचणीत, पक्षाला अडचणी येण्यापेक्षा समाजाला काय वाटतं महत्वाचं आहे। पक्ष हा आज उद्या पुढे वाढेल, अजून मोठा होईल, कमी होईल, जास्त होईल याची चिंता नाही आहे। चिंता समाज मनाची आहे, महाराष्ट्राची संस्काराची आहे। आपल्या समाजाला हे संस्कार नाही आहे। गोळीबार करणे, गोळीबार होणे, लोकप्रतिनिधीच्या हस्ते असं होणे हे काही आपल्याला अपेक्षित नाही आहे। पण जर हे खरं असेल की एखाद्याचा जीवच जात असेल की जीवावरच आलं असेल आणि अशावेळी त्यांनी आपला जीव वाचवण्याकरता एखादी बाब केली असेल तर तेही सर्वसामान्य व्यक्ती आहे। शेवटी जीवावर आलं असेल तर मग थांबणार नाही, पण बघावं लागेल खरं काय आहे। त्यामध्ये सरकार आणि गृह खातं तपासेल आणि अशा घटना या महाराष्ट्रात होऊ नये। कुठलाही पक्षाचा नेता असो, कुठलाही लोकप्रतिनिधी असो, आपल्या महाराष्ट्राचे संस्कार त्यांनी जपले पाहिजे। महाराष्ट्र काही बाकी राज्यासारखा नाही आहे। महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी ही संताची भूमी आहे, देव देश धर्म संस्काराची भूमी आहे आणि त्यामुळे या भूमीमध्ये अशा घटना होणे काही योग्य नाही आहे। फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिले, तुम्ही पक्षाध्यक्ष म्हणून चौकशीची मागणी करणार काय? संपूर्ण नाही, गृहमंत्री जेव्हा चौकशी करतील तेव्हा मला कळेलच चौकशी अंती काय आलं, चौकशी अंती काय आलं कळेलच। जर गणपत गायकवाडांची चूक निघाली तर पक्ष योग्य निर्णय घेईल, पण गणपत गायकवाडची चूक निघाली नाही तर मग तसा विचार होईल। पण बघावं लागेल माननीय गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री यांच्या चौकशीमध्ये काय निघालं हे नेमकं बघावं लागेल। या घटनेमुळे पण कुठेतरी पक्षाची बदनामी होती आहे, गुंडागर्दीचा राज्य आहे असा विरोधक आरोप। नक्कीच अशा घटनांमधनं कुठलाही पक्ष असो त्या पक्षाची थोडीफार त्या ठिकाणी बदनामी होत असतं, पण समाजमनी दुःख, समाजाला हे आवडत नाही। शेवटी पण त्यांच्यामध्ये एक आहे की जीवावर आलं असेल तर मग त्या ठिकाणी बघावं लागेल की खरंच त्या ठिकाणी
गणपत गायकवाडच्या जीवावर कुणी गेलं होतं का, त्यांनी त्यातून हे प्रकरण केलं का, हे बघावं लागेल. चौकशीचा रिपोर्ट येऊ द्यावा. थँक्यू. यांनी केलेल्या गोळीबाराच्या प्रकारानंतर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया